निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हा बोला ताई. हा ताई, मला ना अनुभव सांगायचा हा, होता. सांगा ना काल ताई. पण तुम्हाला फोन केला होता. अच्छा, कुठून बोलताय? एक मिनिट हा ताई. हा बोला बोला. मी ना ऍक्च्युली ठाण्यावरनं बोलतेय. हा बोला ना ताई. हा हा मला ऍक्च्युली स्वामी समर्थांबद्दल काही माहिती नव्हतं एवढं. अच्छा अच्छा. पण हा. माझी आई 2021 मध्ये आई गेली ना. अरे अरे. तर मी खूप टेन्शन मध्ये वगैरे होती. त्याच्यामुळे माझ्या बाजूच्या ज्या काकी आहेत त्यांनी मला ते सांगितलं की तू ना स्वामी समर्थांचं का नाही करत, फक्त तू त्यांचं नामस्मरण करत जा आणि तारक मंत्र हे एकदा तरी दिवसातून हे करत जा, बोलत जा असं. हा हा हा. ते वाचत जा. तर मग मी तसं करायला लागली. तर ते करत होती आणि चांगलं चालू होतं. पण मी ना ऑफिसला होती आणि त्या लोकांनी मला वर्क फ्रॉम होम दिलं, म्हणून मग मी पीसी वगैरे माझ्या घरी आणला. तर मला स्वामींची मूर्ती अशी आणायची होती माझ्या पीसीच्या समोर ठेवायला, म्हणजे माझ्या समोर ठेवायला. तर मला हे माहिती नव्हतं की मूर्ती वगैरे आणत नाही असं. फोटो ठेवू शकतो पण मूर्तीची आपण हे करून प्रतिष्ठापना करावी लागते. हा. तर हे मला माहिती नव्हतं. मी आणलेली मूर्ती, तर मग त्यांनी मला सांगितलं की तू पूजा वगैरे कर मूर्तीची. मग मी पूजा वगैरे करून माझ्या पीसीच्या इथे ठेवलेली. पण नंतर अशी एक गोष्ट अशी माझ्या लाईफ मध्ये झाली की ती मी सांगत नाही आता. पण मला खूप हर्ट झाली. म्हणजे मी बोलली, स्वामी तुम्ही माझ्या समोर असताना माझ्यासोबत असं होऊच कसं शकलं. म्हणून मग मी रागाने ना ती मूर्ती माझी ना माझ्या देवारात नेऊन ठेवली. तर तिकडेच ठेवली. मग त्यानंतर मी नामस्मरण पण नव्हती करत, तारक मंत्र वगैरे काहीच नव्हती म्हणत मी. पण त्यानंतर थोडासा टाइम गेला. त्यानंतर माझं परत खूप खूप प्रॉब्लेम्स यायला लागले. म्हणजे एवढे प्रॉब्लेम्स आले ना खूप. मी पूर्ण डिप्रेशन मध्ये गेलेली. तर मग डिप्रेशन मध्ये गेलेली आणि मग नंतर मी एकटीच रडायची, एकटीच असायची. तर मग नंतर मला परत ते काय माहिती आपोआप कसं, इव्हन मी ना त्यामध्ये मी एकदा दोनदा मठात पण गेलेली. पण मी असं स्वामींचं मनापासून करतच नव्हती. फक्त गेली, दर्शन घेतलं आणि आली. एवढं माझं मनातून हे झालेलं. तर त्यानंतर मग मी ते डिप्रेशन मध्ये गेल्यावर मी खूप रडायची. मग नंतर अचानक परत मला त्यांची हे झाली, बोलतात ना ते आवड निर्माण झाली. निर्माण झाली. मी परत नामस्मरण करायला लागली. मी तारक मंत्र म्हणायला लागली. ते चालू केलं मी. मग थोडंसं मला त्याच्यातून मी डिप्रेशन मधून बाहेर यायला लागली. म्हणजे मला एक स्वामींची आवड निर्माण झाली. मग मी बाहेर यायला लागली. तर म्हणजे माझं त्या पिरियड मध्ये ना डिप्रेशन तो पिरियड होता ना, त्यामध्ये माझ्यासोबत अशा खूप गोष्टी झालेल्या की त्यामुळे मी डिप्रेशन मध्ये गेले. माझ्या जॉबवर इफेक्ट झालेलं, माझं ट्रान्सफर झालेला लांब आणि तिकडून मला ट्रॅव्हलिंग करायला खूप त्रास होता. आणि मी इव्हन मला असं विचार होता की जॉब सोडायचाच म्हणून. आणि जॉब सोडू नाही शकत कारण घरची सिच्युएशन तशी नव्हती चांगली. आई वडील नाहीयेत, काहीच नाही, म्हणजे दुसऱ्यांकडे राहतो आपण. त्याच्यामुळे जॉब करावाच लागत होता. मग मी जॉब तो कंटिन्यू केला. पण एक वेळ अशी आली ना की मी खूप वैतागली अक्षरशः. नको मला तर जॉब करायचंच नाही. तर मग माझे ते काकी आहेत ना माझ्या बाजूच्या, त्यांना मी जाऊन भेटली. म्हटलं की काकी ना मला तुम्ही सांगा ना सेवा कशी करतात ते स्वामींचं, म्हणजे ते पुस्तक वगैरे वाचतात, काय करतात मला माहितीच नव्हतं. सेवा काय करायचं असतं तेच नव्हतं माहिती. मग त्यांनी मला सांगितलं की सेवा म्हणजे ते स्वामी चरित्राचं पुस्तक वगैरे आहे ना, ते 3-3 अध्याय वाचायचे असतात वगैरे. तर म्हटलं काकी माझं ना असं झालंय जॉबचं की मला जॉब सोडावाच लागणार आहे. म्हटलं माझ्याकडे ऑप्शन नाहीये म्हटलं. आणि माझं ना थोडंसं डिप्रेशनचं तो पिरियड डोक्यातच ते सगळ्या गोष्टी होत्या. मग मी त्यांना बोलली मला ना ते करायचं, मला आवड निर्माण झाली आणि मला करावंसं वाटतंय. पण तुम्ही सांगा ना मला कसं करायचं. तर त्या मला बोलल्या ठीक आहे, मी तुला व्हॉट्सअपला सगळं पाठवते, तू तसं कर. आणि मंगळवारी मी त्यांना भेटून आली. आणि मला आहे ना बुधवारी मी ऑफिसला गेली. मी गुरुवारी पण ऑफिसला गेली. पण माझा तो टीएल वगैरे होता, तो मला काय बोललाच नाही की तुझं ट्रान्सफर झालंय की काय. तर मग नंतर आहे ना मला गुरुवारी रात्री, ऍक्च्युली आमचं कसं आहे सोमवार ते शुक्रवार असं आमचं आहे. तर मग 1 दिवसासाठी त्यांनी मला काय इकडे ऐरोलीला पाठवले ना, ते मला
ते मला आधी पण पाठवू शकत होते किंवा सोमवारी पण डायरेक्ट पाठवू शकत होते. हो. त्यांनी मला गुरुवारीच फोन केला आणि गुरुवारी बोलले की घरी आल्यावर बोलले ते की ना तुला ऐरोलीला ट्रान्सफर झालाय तुला तिकडे अरे जायचंय. बापरे. हा पण कसं होतं माहिती का, मी पहिला इकडेच होती, जवळ होती हो. ऐरोलीला, त्यानंतर मला लांब पाठवलेलं तिकडे अच्छा. हा. मग ते गुरुवारीच मला फोन आला की नाही तुझं ट्रान्सफर अरे झालं. वा. मी एवढी खुश झाली खूप खुश झाली की मी फक्त म्हणजे हे पारायण करायचं ठरवलं आणि लगेच माझं ट्रान्सफर पण झालं. म्हणजे अरे जॉब वा. सोडणारच होती मी. हा. मग मी खूप खुश झाली. मग त्यानंतर मला ना खूप आवड निर्माण झाली. मी केलं ते आणि मग मी रोज एक माळ जप करते. तारक मंत्र म्हणते मी, ते तारक मंत्राचं पाणी बनवते. इव्हन ना असं झालंय ना माझ्या ऑफिसमध्ये जे लोक आहेत ना माझे फ्रेंड्स वगैरे, मी त्यांना एवढं स्वामींबद्दल सांगत असते ना की त्या लोकांना पण आवड निर्माण झाली. अरे वा. मी ना आता 28 वर्षाची आहे. तर मग म्हणजे त्या मुली बोलतात तुला काय एवढं स्वामींचं पण मी म्हटलं तुम्हाला माहिती नाही, तुम्हाला अनुभव नाही आलेत ना म्हणून मला अजून त्याच्या मला अनुभव आलेत म्हटलं म्हणून मला तेवढं स्वामींचं वेड लागलं. आणि मग माझ्यामुळे ना ते लोक पण मग त्यांच्यामध्ये पण ती आवड निर्माण झाली ना, ते लोक पण मग ते तारक मंत्राचं पाणी बनवणार. मग गुरुवारी मठात जाणं, मग मला येऊन सांगतात गेलेलो मठात. हा. आणि ताई मला ना एवढं ते आवड निर्माण झाली ना स्वामी. डिप्रेशन गेलं ताई तुमचं? हा, मी आता आहे व्यवस्थित आहे. अरे वा. आणि म्हणजे माझ्या डोक्यात ना सुसाईड करणे इथपर्यंत पण जात. अरे बापरे. हा, मी एवढी. भाऊ बहीण तुम्हाला? भाऊ बहीण मला 2 भाऊ आहेत, पण माझा एक भाऊ गावी असतो आणि एक माझ्यासोबत असतो. आम्ही आता दोघंच राहतो. मी आणि माझा भाऊ. पण स्वामींनी मला एवढे अनुभव दिलेत ना. आणि ताई अजून एक गोष्ट होती की माझ्या ना मनात ती गोष्ट खूप अशी मला सतावत होती की मला हे मी करते ते बरोबर करते का, हे असं होणार आहे का, म्हणून मला मी असं ऐकलेलं का ते स्वामींपुढे कौल ठेवतात 2 चिठ्ठ्या करायच्या आणि मग त्याच्यामध्ये लिहायचं आणि मग ते होकार नकार ते स्वामी सांगतात आपण. तर ना ते माझ्या मनात खूप होतं. मी म्हटलं की ही गोष्ट शक्यच नाहीये, पण माझ्या मनात ना सारखं ते यायचं की नाही माझ्याबरोबर हे चांगलं होणारच. पण ती गोष्ट होणं शक्यच नव्हती ताई. तर मग ना मी काय केलं, गुरुवारी 2 चिठ्ठ्या केल्या आणि रात्री 2 वाजता उठून मला ते मनात रात्री 2 वाजता उठून मी ना 2 चिठ्ठ्या केल्या. तर एकावर हो एकावर नाही आणि माझ्या मनातली इच्छा ती बोलली मी स्वामींपुढे आणि त्या ठेवल्या. आणि सकाळी उठली लवकर, मी एक माळ जप केला आणि मी त्या चिठ्ठ्या मिक्स केल्या अशा दोन्ही पण. आणि मी गेले ऑफिसला. ऑफिसवरनं आली आणि माझं असं होतं की मी घरी जाऊन एक चिठ्ठी उचलते कधी त्यातली स्वामींचं काय असणार आन्सर ते मला हे करायचं होतं. तर मी घरी आली आणि आमच्या रात्रीमध्ये मी जेव्हा चिठ्ठ्या ठेवलेल्या ना तेव्हा पण रात्रीमध्ये फॅन चालू होता आणि दुपारी चुकून माझ्याकडून फॅन राहून गेलेला बंद करायचा. अरे बापरे. पण फॅन एवढा फास्ट नव्हता की त्या दोन्ही चिठ्ठ्या उडू शकतील किंवा एक चिठ्ठी उडू शकेल. तर मी आली ऑफिसवरनं घरी आणि मी ना असं हात ठेवला. आमचं थोडंसं देवाचं हे वरती आहे ना, माझ्या हाईट नाही पोहोचत आहे, मी हात ठेवला. म्हटलं एखादी जी पण चिठ्ठी पहिला माझ्या हातात येईल ती मी उचलेन. तर मी हात ठेवला आणि चिठ्ठी उचलली तर माझ्या हातात चिठ्ठी आली. पण तिथे परत मी दुसरीकडे बघितलं तर माझ्या हातात एकच चिठ्ठी आली, दुसरी चिठ्ठी तिथे नव्हतीच. तर मी थोडंसं आमच्या इथे ना सीडी आहे, तर सीडीवर चढली आणि सीडीवर चढून मी बघितले ना ताई, तर स्वामींपुढे जी चिठ्ठी होती ना ती एकच होती आणि त्याच्यात थोडंसं पुढे नाही म्हणजे बऱ्याच अंतरावर दुसरी चिठ्ठी होती. मग असं कसं होऊ शकतं ना, फॅन मध्ये उडायच्या असतात तर दोन्ही चिठ्ठ्या उडायला आणि उडून त्या खाली पडल्या असतात. ती एक चिठ्ठी इथे स्वामींच्या फोटो समोर आणि एक चिठ्ठी बरीच पुढे होती. तर मग मी ती चिठ्ठी उचलली ना, त्याच्यात ऍक्च्युली होकार होतं. पण ताई ती गोष्ट माझ्यासोबत झाली नाहीये अजून. म्हणजे ते पण तुम्हाला ते नाही. आणि आता अनुभव शेअर केला ना तुम्हाला नक्कीच अनुभव होताच येईल. मग पण ताई सांगू माझ्याबरोबर ना असे मला एवढे अनुभव आलेत ना, खरंच मी स्वामींचे एवढं म्हणजे तेवढं करत नाही नामस्मरण वगैरे, पण मला ना एवढी आवड नाही. मग सगळे अनुभव हळूहळू शेअर करा तुम्ही. आणि इव्हन मला हेही वाटतं की यार माझी आई गेली तेव्हा मला का नव्हतं, म्हणजे आम्हाला खूप लोकांनी सांगितलेलं स्वामींचं, पण तेव्हा एवढं माहितीच नव्हतं काय. मग मला ती अजून सतवती गोष्टी की स्वामींनी माझ्या आईला कदाचित वाचवली असती, म्हणजे वाचली नंतर सेवेत आल्या ना तुम्ही. नंतर माहिती झालं ना. तर मग ती एक गोष्ट झाली की ती चिठ्ठ्यांची, तर मला ते खूपच आश्चर्य वाटतं की ती एक चिठ्ठी स्वामींपुढे राहिली आणि एक चिठ्ठी एवढा लांब गेलेली. ते एक मला आश्चर्य वाटतं. आणि अजून एक गोष्ट ना ताई, मला ना एक जॉब आला चांगला पॅकेज होता तो 32. तर तो पण मला गुरुवारीच आलेला कॉल.
माझं ना मॅनेजर राऊंड पर्यंत गेलं, पण ताई मी तेवढे एफर्ट्स टाकले नाही ना, माझं मॅनेजर राऊंडलाच मी हे झाली reject अरे झाली. अरे हा, पण मी ना प्रयत्न करणार आहे तिकडे करा परत. करा, होईल तुमचं हा, काम. मला माहितीये की माझं तिकडे होईलच, आणि तो जर जॉब मला भेटला ना, मला कसलंच टेन्शन नाही राहणार आहे. नाही होणार आणि ताई, तुमचं मला होणार. स्वामींवर विश्वास आहे की माझं होईल चांगलं असं. तर नाही, मला ना खूप हे छान. मी शेअर करते हे. चालेल. मला ना खूप दिवसांपासून ऍक्च्युली शेअर करायचं होतं अच्छा अच्छा. तुमच्यासोबत हे. आणि मग ताई तुम्ही तुम्हाला आधी शेअर माहितीये, केलं असतं तर आतापर्यंत दुसरा अनुभव पण तुम्ही शेअर आज केला असता. हा ताई माहितीये तुम्हाला की मी एवढ्या लोकांना स्वामींचे वेड लावले ना आमच्या अरे इथे. वा वा वा. हा, आजूबाजूच्या लोकांशी तेच आम्ही बोलत, स्वामींबद्दलच आम्ही बोलत असतो. अरे वा. माझ्या रिलेटिव्ह मध्ये गेली तरी मी त्यांना अनुभव सांगत असते आणि त्यांना सांगते तुम्ही करा, पण लोकांना कसं अनुभव आल्याशिवाय ते लोक करत नाही नाही ना करत. ताई. हा हा, बरोबर. हा, मग मी खूप सांगत असते की तुम्ही करा. इव्हन मी आता त्या दिवशी मला इच्छा झाली ना, तर मी इथे पण जाऊन आली, दिंडोरीला जाऊन आली. अरे वा. हा. नाशिकला मला इच्छा झाली की मला जायचंय, मग मी हा. माहितीच नाही काय ठरवलं बिरवलं नाही, डायरेक्ट निघाली, दादा बरोबर गेली बाईकने आणि जाऊन पण आली. अरे वा. आणि गुरुचरित्राचं पारायण पण केलेलं, पण माझं ते सक्सेस नाही झालं. कारण काय झालं माहितीये, मला इच्छा होती खूप पारायण करायची, मी पारायण केलं, हा. पण माझा पिरियडचा टाइम होता, तो पण मला एवढी इच्छा झाली ना, मी नाही, म्हणते, मग तेवढा गॅप करायचा आणि पुन्हा चालू करायचं. नाही, मी 7 दिवस ते केलं, पण माझं उद्यापनाच्या वेळेसच मला पिरियड झाला ना ताई. नाही, हरकत नाही. मग त्याच दिवस काय नाही ना. गेल्यानंतर करायचं उद्यापन. हा, मग तेव्हाचा पण एक अनुभव सांगते मी ना. पहिल्या दिवशी मी पहिला 2 दिवस तर मला एवढे जड गेले ना की हा. मला जागेवर ना उठावंसं वाटायचं, मला अरे बापरे. उलटीसारखं व्हायचं. तर अरे. आहे ना, मी ना वाचून झालं आणि मी थोडीसं पडलेली अशी झोपलेली, कारण हा. लवकर उठले ना, तर झोपलेले आणि ना दिवा विझत आलेला, आणि तेवढ्यात ना बाहेरून ते गुबुगुबूवाले हो येतात हो ना, हो हो, त्यांच्यामधून नंदेबैलवाले. ते एकच माणूस होते, आणि त्यांनी ना मी दिवा विझणार आणि त्यांनी बाहेरून आवाज दिला, तर मला ना असं भास झालं की गाय कशी हंबरते हो हो तसं हो. मला भास झाला, आणि मी पटकन उठली झोपेतून. आई गं. उठली आणि मी बघते तर दिवा पण विझायला आला, मग मी दिवा लावला तेवढाच, आणि हं. बघते ना तर ते होते, आणि ते एकटेच होते, आणि आमच्या एरियात तर कधीच येत नाही ते अरे. असे इकडे. त्या दिवशी आलेले, तर मग त्यांना मी ऐकलेलं ना की स्वामी कुठल्याही रूपात आपल्या इकडे येऊ येतात. हो शकतात. हो हो. मग मी त्यांना 11 रुपये नेऊन दिले हा 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 हा. असं. तर नाही, मला खूप छोटे मोठे तर खूपच अनुभव येतात, हा, आणि मी हे शेअर करते. हा लोकांना ताई, पण तुमचा हा, सांगा चालेल सांगा चालेल. नक्की. हा, मी हा, शेअर चालेल. करते. श्री थँक्यू स्वामी ताई. समर्थ ताई. मला श्री कसा स्वामी वाटला समर्थ. ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.